तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी विथ अवी. तर मित्रांनो, आज आपण ASO पूर्व परीक्षा 2014 मधील सायन्स हा घटक पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला जास्त वेळ न जाता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 71. चंद्रशेखर मर्यादा डॅश डॅश आहे. तर चंद्रशेखर लिमिट इज. तर मित्रांनो, ही तुम्हाला मी कन्सेप्ट एकदम नीट समजून सांगतो. चंद्रशेखर मर्यादा ही 1.4 टाइम्स मास ऑफ सन आहे. म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू आता सध्या तरी पाठ करायची आहे की चंद्रशेखर मर्यादा ही सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.4 पट आहे. तर मित्रांनो, सुब्रमण्यम चंद्रशेखर हे भारतीय सायंटिस्ट होते. त्यांनी वयाच्या 79व्या वर्षी 1983 साली त्यांना नोबेलसुद्धा मिळाला आहे. आणि त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी ब्लॅक होल कन्सेप्ट मांडली होती. त्यामुळे त्यांच्या ह्या कन्सेप्टनुसार त्याला चंद्रशेखर मर्यादा असे म्हणण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. त्यापुढील प्रश्न पाहूया. हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते त्याला डॅश डॅश म्हणतात. द टेम्परेचर ॲट विच वॉटर वेपर इन अ गिवन सॅम्पल ऑफ द एअर बिकम सॅच्युरेटेड इज कॉल्ड. म्हणजे असा प्रश्नाचा अर्थ असा आहे की वॉटर वेपरचं पाण्यामध्ये द्रवबिंदूमध्ये केव्हा रूपांतरित होईल. तर द टेम्परेचर ॲट विच वॉटर वेपर इन अ गिवन सॅम्पल ऑफ एअर इट बिकम सॅच्युरेटेड इज कॉल्ड. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सिम्पल कन्सेप्ट सांगतो. जेव्हा आपण फ्रीजमधून एखादी बॉटल काढली तर फ्रीजमधून बाहेर बॉटल काढल्यानंतर बॉटलच्या मधल्या बाजूला पाणी असतं, परंतु फ्रीजमधून आपण बाहेर बॉटल काढतो तर बॉटलच्या बाहेरच्या बाजूलासुद्धा पाण्याचे थेंब थेंब दिसतात आपल्याला. तर मित्रांनो, ते का दिसतं माहिती आहे का, की पाण्याच्या बॉटलमधील जे आपलं टेम्परेचर आहे ना ते खूप कमी आहे. आणि आपण बॉटल जेव्हा बाहेर काढतो तेव्हा वातावरणातील हवा आहे ना ती बॉटलला टक्कर मारते, तेव्हा ती जे वॉटर वेपर आहे ती कंडेन्स होते. म्हणजे त्याचं पण टेम्परेचर कमी होतं आणि एका लिमिटला ते वॉटर वेपरचं कन्व्हर्जन द्रवबिंदूमध्ये होतं, म्हणजे पाण्याच्या थेंबांमध्ये होतं. त्यामुळे बॉटल आपण बाहेर काढतो तेव्हा बॉटलीच्या बाहेर आपल्या बिंदू दिसतात, तर ते वॉटर वेपरचं कन्व्हर्जन ड्यू पॉईंटमध्ये झालेलं असतं. तर ह्याच पूर्ण कन्सेप्टला ड्यू पॉईंट म्हणतात. द टेम्परेचर ॲट विच वॉटर वेपर इन अ गिवन सॅम्पल ऑफ एअर बिकम सॅच्युरेटेड इज कॉल्ड ॲज अ ड्यू पॉईंट. तर मित्रांनो, तुम्हाला कन्सेप्ट कळलीच असेल. पुढचा प्रश्न पाहूया. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला. इन भोपाळ गॅस डिझास्टर द गॅस गिवन आउट. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की भोपाळ हे शहर आपलं MP मधलं आहे आणि भोपाळ वायू दुर्घटना झाली होती 1984 साली. त्या दुर्घटनेमध्ये काय झालं होतं मित्रांनो, 15,000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 6 लाख लोकांवर त्याचा परिणाम झाला होता. तर भोपाळ गॅस लीक झाला होता. तर तो लीक झालेला गॅस नेमका कोणता होता, त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे मिथिल आयसोसायनाईड. तर तुम्ही हा पाठच करा की भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू पडला होता, तर तो मिथिल आयसोसायनाईड होता. आणि त्याचा फॉर्म्युलासुद्धा तुम्ही लक्षात राहू द्या, CH3NCO. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील वाक्यांपैकी कोणते विधान चुकीचे आहे. डायइथिल इथर हॅज बीन यूज इन ॲज अ जनरल ॲनेस्थेसिया. तर मित्रांनो, ॲनेस्थेसिया म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की जर आपल्याला पायाचं ऑपरेशन करायचं असेल तर आपण पायाला ॲनेस्थेसिया देतो, म्हणजे आपला पाय बधीर होऊन जातो. आपण ऑपरेशन करतो तरी आपल्याला कळत नाही, तर ते बधीर होण्याचं इंजेक्शन आहे त्यालाच ॲनेस्थेसिया म्हणतात. आणि त्या ॲनेस्थेसियामध्ये डायइथिल इथर असं हे प्रमाण टाकलेलं जातं. पुढचं वाक्य आहे. इथिल अल्कोहोल इज प्रेझेंट इन ऑल अल्कोहोलिक बिव्हरेज. म्हणजे इथिल अल्कोहोल हे दारूच्या पदार्थांमध्ये प्रेझेंट असतं. चौथं वाक्य पाहूया. इथिलीन ग्लायकोल इज कॉमनली यूज इन अ अँटीफ्रीज फॉर ॲटोमोबाईल्स. तर हे त्याच्यामध्ये वापरलं जातं. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, वरीलपैकी कोणते चुकीचे वाक्य आहे कोणते, तर वाक्य क्रमांक 3 पाहूया. मिथिल अल्कोहोल इज प्रोड्यूस बाय फर्मेंटेशन ऑफ शुगर. जेव्हा शुगरचं फर्मेंटेशन होतं तेव्हा मिथिल अल्कोहोल तयार होतं. तर हे मित्रांनो, हे वाक्य चुकीचं आहे. तेव्हा इथेनॉल आणि CO2 तयार होतो. फर्मेंटेशन ऑफ शुगर झाल्यानंतर इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. तर त्यामुळे वाक्य क्रमांक 3 हे चुकीचं आहे. तुम्ही बाकीचे 3 वाक्यसुद्धा लक्षात राहू द्या, कारण की त्याच्यावर सुद्धा आयोग येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साईड शोषतात. म्हणजे आपलं कार्बन डायऑक्साईड कोणत्या प्रकारचे किरण शोषतात.
विच रॅडिएशन आर absorbed बाय द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. तर याचं उत्तर आहे इन्फ्रारेड. IR म्हणजे इन्फ्रारेड रॅडिएशन. तर कार्बन डायऑक्साईड वातावरणातील इन्फ्रारेड हे रॅडिएशन शोषतात, त्यामुळे आपलं ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट तयार होतो, त्यामुळे आपली अर्थ असते ना ती वॉर्म असते. तर याचाही खूप मोलाचा वाटा आहे कार्बन डायऑक्साईडचा आपल्या पृथ्वी गरम असण्याचा. तर त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू हा इन्फ्रारेड रॅडिएशन शोषतात. तर तुम्ही लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? मगर, हत्ती, सिंह, जिराफ. तर मित्रांनो, सर्वात मोठं हृदय हे जिराफचं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरी कन्सेप्ट आहे. आपल्या पूर्ण पृथ्वीवर ब्लू व्हेल असतं ना, ब्लू व्हेल मासा, तर त्याचं हृदय सर्वात मोठं आहे. आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर जे जमिनीवर प्राणी आढळतात त्याच्यामध्ये जिराफचं सर्वात मोठं हृदय आहे. परंतु ह्या ऑप्शनमध्ये कुठं ब्लू व्हेल दिलं नाही, त्यामुळे याचं उत्तर जिराफ आहे. परंतु प्लॅनेटमध्ये विचारलं तर याचं उत्तर आहे ब्लू व्हेल, आणि जमिनीवरचं म्हणजे टेरेस्ट्रियल विचारलं तर याचं उत्तर आहे जिराफ. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? पहिला आहे मच्छर, दुसरा ऑप्शन आहे माशी, तिसरा आहे स्पायडर आणि चौथा आहे ढेकूण. तर खालीलपैकी कोणता कीटक वर्गामध्ये येत नाही? तर मित्रांनो, याच्यामध्ये स्पायडर हा कीटक वर्गात येत नाही. तर मित्रांनो, कीटक वर्गात येण्यासाठी काही कंडिशन असतात. त्यांचे डोळे हे कंपाऊंड आईज पाहिजे. तर मॉस्किटो झालं, हाऊसफ्लाय झालं किंवा बेडबग झालं म्हणजे ढेकून झालं, या तिघींचं ज्या डोळे असतात ना ते कंपाऊंड आईज असतात. आणि स्पायडरचे आईज असतात म्हणजे डोळे हे सिम्पल आईज असतात, त्यामुळे त्यांना कीटक वर्गात घेत नाही. त्यामुळे स्पायडर हा कीटक वर्गात येत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. व्हॉट इज द ट्रू इन केस ऑफ कोल्ड ब्लडेड ॲनिमल? म्हणजे थंड रक्त प्राण्यांच्याबद्दल कोणतं वाक्य हे खरं आहे? तर पहिलं ऑप्शन पाहू. रक्त गोठलेले असते. दुसरं ऑप्शन आहे रक्त थंड असते. तिसरं ऑप्शन आहे शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते. आणि चौथं आहे शरीराचे तापमान स्थिर असते. तर मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण पहिले कन्सेप्ट सांगून देतो, त्यानंतर आपण प्रश्नावर येऊ. तर 2 प्रकारचे ॲनिमल्स असतात मित्रांनो. पहिले आहे वार्म ब्लडेड किंवा त्याला जो आपण हॉट ब्लडेड पण म्हणतो, आणि दुसरं आहे कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणजे शीतपेशी म्हणजे शीतरक्ती, आणि इकडे आहे गरम रक्ती. तर मित्रांनो, वॉर्म ब्लडेड ॲनिमलमध्ये काय असतं, त्यांचं बॉडीचं जे टेम्परेचर असतं ना ते म्हणजे कोणत्या पण कंडिशनमध्ये सारखंच असतं. म्हणजे आपलं ह्युमन, तर आपल्यामध्ये वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे. जर बाहेरचं टेम्परेचर बदललं तर त्याच्यानुसार आपल्या शरीराचं टेम्परेचर बदलत नाही. आपल्या शरीराचं टेम्परेचर हे तसंच राहतं. परंतु काही कोल्ड ब्लडेड ॲनिमल असतात, त्यांचं वातावरण जसं चेंज होतं त्याच्यानुसार ते त्यांच्या शरीरामध्ये ते रक्त किंवा तसं टेम्परेचर ते बदलतात. फॉर एक्झाम्पल, आपण सर्पवर्गीय ॲनिमल्स, कीटक आणि उभयचर प्राणी म्हणजे आपले बेडूक झालं, सरडा झाला किंवा सर्प झाला, अजगर झाला, हे काय करतात, यांना कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणतात. म्हणजे वातावरणामध्ये बाहेर जसं टेम्परेचर बदललं त्यानुसार ते आपल्या शरीराचं टेम्परेचर बदलू शकतात. तसं मानवामध्ये नाही. त्यामुळे मानव हा वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे. आणि हे प्राणी बाकीचे आहेत सर्पवर्गीय, उभयचर हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे. आता आपण प्रश्नावर येऊ. ऑप्शन क्रमांक 3 पाहू शकता की बॉडी टेम्परेचर चेंज विथ द सराउंडिंग म्हणजे वातावरणातील जसं टेम्परेचर बदलतं त्यानुसार आपले बॉडी ते टेम्परेचर बदलतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेतीला सुपीकता वाढवते? तर मित्रांनो, याचं ऑप्शन तुम्ही पाठच ठेवा. नॉस्टेक हा भरपूर वेळेस रिपीट झाला आहे प्रश्न. ब्लू ग्रीन ही नॉस्टेक काय असते? ही ब्लू ग्रीन अल्गी आहे. ती वातावरणातील नायट्रोजन फिक्स करते आणि भात शेतीला देते, त्यामुळे भात शेतीचं उत्पन्न वाढतं. तर इथं स्पेसिफिक सांगितलं त्यांनी भात शेती, तर भात शेतीमध्ये नॉस्टेक वापरता आणि त्याच्यासोबती ॲनाबिना. तर हे सुद्धा तुम्ही ह्यासुद्धा अल्गेचं नाव लक्षात राहू द्या की ॲनाबेना आणि नॉस्टेक हे दोघी ब्लू ग्रीन अल्गी हे भात शेतीमध्ये नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात आणि राईचं उत्पन्न वाढवतात. तर पुढं आणि आपण काही मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण पाहिलं आहे की पॅडी शेती म्हणजे राईच्या शेतीमध्ये आपला मार्च गॅस पण वापरता. मार्च गॅस म्हणजे CH4. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की CH4 हा कोणाचा फॉर्म्युला आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. टेक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला?
हॅकल, लिनियस, ॲरिस्टॉटल आणि डिकॅन्डला. तर मित्रांनो, टेक्झॉनॉमी ह्या शब्दाचा कोणी तयार केला आहे तर तो डिकॅन्डोला यांनी शोध लावलेला आहे. तर तुम्ही एवढं हे फॅक्च्युअल आहे, तुम्ही लक्षातच राहू द्या. आपण बाकीचे ऑप्शन पाहूया. हेकल यांनी इकोलॉजी ह्या शब्दाचा शोध लावलेला आहे. कार्ल लिनियस यांनी बायनोमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम तयार केलेली आहे, म्हणजे द्विनाम पद्धत यांनी तयार केलेली आहे. आणि ॲरिस्टॉटल यांनी किंगडम ॲनिमल याचा शोध लावला आहे. आणि ॲरिस्टॉटललाच फादर ऑफ बायोलॉजीसुद्धा म्हणतात. तर एवढी सारी माहिती तुम्ही लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांचा अत्यंत आवश्यकता असते? हाऊ मेनी इसेन्शियल एलिमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर द नॉर्मल ग्रोथ ऑफ प्लांट? तर मित्रांनो, आपल्या प्लांटच्या वाढीसाठी 16 इलिमेंटची गरज लागते वाढीसाठी. तर 16 हे इलिमेंट मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहे, तेवढे तुम्ही पाहून घ्या वरच्यावर. परंतु 16 आकडा हा तुम्ही लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? नॉर्मल RBC आर डॅश डॅश शेप. म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त असतं. रक्तामध्ये 3 प्रकारच्या सेल्स असतात, RBC, WBC आणि प्लेटलेट्स. तर RBC ह्या लाल कलरच्या असतात, व्हाईट ब्लड सेल ह्या व्हाईट कलरच्या असतात आणि प्लेटलेट्स हे रक्त गोठवण्याचे काम करत असतात. तर RBCचा शेप कसा असतो? तर RBCचा शेप हा बायकॉन्केव शेप असतो आणि प्लेटलेट्स यांचा शेप हा बायकॉन्वेक्स असतो. तर मित्रांनो, ह्या दोघींमधला डिफरन्स तुम्ही लक्षात राहू द्या की RBCचा शेप हा बायकॉन्केव असतो आणि प्लेटलेटचा शेप हा बायकॉन्वेक्स असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 बायकॉन्वेक्स शेप हा प्लेटलेटचा आहे आणि ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ते बायकॉन्केव आहे. आणि ऑप्शन क्रमांक आहे सिकल शेप. जेव्हा मित्रांनो आपल्याला ॲनिमिया नावाचा आजार होतो तेव्हा RBCचा शेप हा कोयत्याप्रमाणे होतो, म्हणजे कोयत्याप्रमाणे दिसतो ॲनिमिया हा आजार झाल्यानंतर. त्यामुळे त्याला सिकल शेप म्हणतात. तर मित्रांनो, सिकल शेप केव्हा होतं? जेव्हा ॲनिमिया हा आजार झाल्यावर. तर तुम्ही एवढी सारी माहिती लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, मेदापासून किती ऊर्जा मिळते? द एनर्जी यील्ड ऑफ फॅट इज. म्हणजे एक ग्राम फॅटपासून किती किलो कॅलरी आपल्याला एनर्जी मिळते? तर मित्रांनो, आपण मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण हा प्रश्न पाहिला आहे की 2 ते 3 वेळेस हा रिपीट झाला आहे, परंतु मी परत तुम्हाला माहिती सांगतो. तर 1 ग्राम प्रोटीनपासून आपल्याला 4 किलो कॅलरी ग्रॅम एवढी एनर्जी मिळते. कार्बोहायड्रेटपासून पण आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते, परंतु फॅटपासून आपल्याला 9 कॅलरी पर ग्रॅम एवढी एनर्जी मिळते. त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. तर तुम्ही एवढी माहिती लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? आर्बो व्हायरस, रॅबिडो व्हायरस, रिकेट्शिया आणि HIV. तर मित्रांनो, पिवळा ताप हा आर्बो व्हायरस ह्या विषाणूमुळे होतो. तर तुम्हाला एवढं लक्षातच राहू द्यायचं आहे. चौथा ऑप्शन आहे HIV. तर तुम्हाला माहीतच असेल की HIVमुळं एड्स हा आजार होतो. तर मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये HIVचा आपल्याला फुल फॉर्म पण विचारला होता, तर त्याचा फुल फॉर्म पण पाहून घेऊया. ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. आणि एड्सचा पण फुल फॉर्म विचारतात, तर तोसुद्धा तुम्ही लक्ष राहू द्या. आणि एड्ससाठी इलिसा नावाची टेस्ट करतात, तर तुम्ही हे सुद्धा लक्षात राहू द्या. दुसरं ऑप्शन आहे रॅबिडो व्हायरस. तर मित्रांनो, रॅबिडो व्हायरस म्हणजेच रॅबिस व्हायरस. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्याला जेव्हा कुत्रा चावलेला असतो तेव्हा त्याला रॅबिस हा आजार होतो. तर जो आजार होतो तो रॅबिडो व्हायरसमुळेच होतो. आणि याचं एक मुख्य लक्षण आहे हायड्रोफोबिया. तर कोणत्याही शब्दाच्या मागे जर फोबिया हा शब्द लागला म्हणजे त्याची भीती, आणि हायड्रो म्हणजे वॉटर, तर पाण्याची भीती. ज्याला रॅबिज हा आजार झालेला असतो त्याला हायड्रोफोबिया असतो. तर हायड्रोफोबिया हे कशाचं मुख्य लक्षण आहे? तर ते रॅबिज आजाराचं आहे. तर एवढी सारी तुम्ही माहिती लक्षात राहू द्या. आपला हा शेवटचा प्रश्न होता. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करावीशी वाटली, काही सूचना द्यायच्या असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा. मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करेल. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन सायन्सचा पेपर घेऊन. आजसाठी एवढंच. धन्यवाद.